आली आली खुशखबर आली. 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी खरंच खुशखबर आली. कारण बाकीच्या दिव्यांगांना म्हणजे जे काही 4-5 प्रकारच्या दिव्यांगांना जे लाभ मिळायचे ते बाकीच्या जे काही 15-16 प्रकारच्या दिव्यांगांना लाभ मिळत नव्हते. तर त्याच्या बाबतीत एक बातमी आली आणि ती खुशखबर घेऊन आली. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच हा 2026 एक नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन बातम्या दिव्यांगांसाठी घेऊन येणार आहे की काय असं वाटतंय. कारण खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी घडतील असं चाहूल लागते. कारण खुशखबर आली अजून एक. जे काही डोळ्याने अंध असतील किंवा डोळ्याने लो विजन असतील, कानाने किंवा लोकोमोटर पायाने हाताने जे काही दिव्यांग असतील, तर त्या दिव्यांगांना जे लाभ मिळायचे आजपर्यंत, पण बाकीचे जे काही 21 प्रकारातील बाकीचे जे काही 14-15 प्रकारचे किंवा 16 प्रकारचे दिव्यांग राहतात, तर त्यांना जे लाभ मिळत नव्हते. मग त्यांना फक्त ते एस टी प्रवासात थोडं सूट मिळायची किंवा एस टी प्रवासात काही दिव्यांगांना मिळत नव्हती सूट, सवलत मिळत नव्हती, पण काही दिव्यांगांना पेन्शन भेटत नव्हती. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण आता तसं नाही होणार आहे. खरंच खुशखबर आहे आणि सगळ्यांना अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. जे कोणी 21 प्रकारचे दिव्यांग आहेत तर त्यांचं सर्वांचं अभिनंदन मी करतो. कारण आता इथून पुढे जे काही 21 प्रकारचे दिव्यांग आहेत तर त्यांना जे काही बाकीच्या दिव्यांगांना लाभ मिळतात ना, डोळ्याने असेल किंवा कानाने असेल किंवा पायाने असेल, हाताने असेल, या दिव्यांगांना जे लाभ मिळतात तेच लाभ तुम्हाला पण आता मिळायला सुरू होणार आहेत. खरंच खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे कॅबिनेटकडून, आपल्या महाराष्ट्र सरकारकडून. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी खरंच मनापासून, हृदयापासून आभार मानतो. तर हे लाभ सगळ्या दिव्यांगांना, जे काही 21 प्रकारचे दिव्यांग असतील तर ते 21 प्रकारच्या दिव्यांगांची यादी आहे, तर ते 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार आहेत. फक्त एकच विषय आहे यामध्ये, टेम्पररी दिव्यांग आहेत तर त्यांना लाभ मिळणार नाहीये. लक्षात घ्या, तसा निर्णय घेण्यात आलेला आहे 28 मार्च 2026 रोजी. टेम्पररी दिव्यांगांना आता कोणते लाभ मिळणार नाही आहेत. पण जे परमनंट दिव्यांग आहेत, जे 40% वरचे दिव्यांग आहेत, त्यांना मात्र सगळे पेन्शन पासून ते एसटी प्रवास असेल किंवा बाकीच्या कोणत्याही योजना असतील किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असतील ज्या दिव्यांगांसाठी म्हणजे दिव्यांगांसाठी राखीव आहेत किंवा दिव्यांगांसाठी आरक्षित करून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या योजना दिव्यांगांना आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं परत एकदा अभिनंदन आणि आभार, आणि त्यासोबत 21 प्रकारच्या दिव्यांगांचं पण आभार मानतो, अभिनंदन करतो की तुमच्या प्रतीक्षेला, तुमच्या मागण्यांना, तुमच्या डेडिकेशनला, तुमच्या तपस्येला यश आलेलं आहे आणि तुम्हाला आता न्याय मिळायला सुरू झालेला आहे. तुम्हाला तुमचा हक्क मिळायला सुरू झालेला आहे. फक्त काय थोडं भेटतंय, पण भेटायला तर सुरुवात झाली. पहिला थोडं पण भेटत नव्हतं पहिला, बरोबर आहे की नाही? मग पहिला थोडं पण भेटत नव्हतं, पण आता थोडं भेटायला लागलेलं आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी आपल्या हक्काच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील, ही आशा ठेवूया, हीच देवाकडे प्रार्थना करूया, हीच ईश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या ज्या काही हक्काच्या गोष्टी अजूनपर्यंत मिळालेल्या नाही आहेत, आपल्या ज्या काही हक्काच्या गोष्टी असतील, आपल्या ज्या काही हक्काचा अधिकार असेल, तर तो सगळा मिळाला पाहिजे. सगळा हे सरकार आपल्याला देईल अशी एक प्रार्थना करतो. आणि ही बातमी कशी वाटली, या बातमीचा तुम्हाला लाभ होणार आहे की नाही होणार आहे, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.